नमस्कार, मी लतिका। आज तुम्हाला मी झटपट अशी मस्त भाजी बनवून दाखवणार आहे। त्यासाठी बघा, शिमला मिरच्या 300 ग्रॅम घेतलेली आहे। स्वच्छ धुवून अशी कापून मी पाण्यातच ठेवलेली आहे। पाण्यात ठेवायचं काही गरज नाही, पण मी ठेवलेली आहे। 250 ग्रॅम वाटाणा आणला होता फ्रेश, तो सोलून बघा मी तो पण पाण्यात ठेवलेला आहे। एक बटाटा मी स्वच्छ धुवून घेतलेला आहे, बारीक बारीक तुकडे करून घेतलेले कच्चा बटाटा आहे। हे सगळंच मी आता ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहे। मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे, त्याच्यामध्ये एक मुठभर कोथिंबीर घेतलेली आहे, त्याची देठं पण घेतलेली आहेत कवळी कवळी। मोठ्या आकाराच्या 3 लसणाच्या पाकळ्या, अर्धा इंच आलं आहे, थोडंसं जास्त घातलं तरी पण चालू शकते। 4 हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत, तुमच्या तिखटाप्रमाणे घ्या। 1 चमचा धने, अर्धा चमचा जिरे, 8 मिरी घेतलेले आहेत। आता हे एवढं मी थोडंसं पाणी टाकून वाटण करून घेणार आहे। मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेलं आहे, पण पेस्ट अशी केलेली नाही आहे, थोडंसं पाणी टाकून असं दरदर करून घेतलेलं आहे। कढई ठेवलेली आहे गरम करायला, त्याच्यामध्ये तेल टाकून घेऊया। तेल टाकायचे आपल्याला 1 पळी, तुमच्या आवडीप्रमाणे थोडंसं कमी जास्त केलं तर चालेल, आणि गरम होऊन देऊया। तेल गरम झालेलं आहे, छोटा 1 चमचा टाकायची मोहरी, छोटा 1 चमचा जिरं, त्यात टाकायचे कढीपत्ता, त्यात टाकायचं आपल्याला थोडीशी हिंग पावडर, आणि त्यात टाकायचे एक मीडियम आकाराचा कांदा, आणि कांदा चांगला आपल्याला भाजून घ्यायचा आहे। कांदा बघा मस्त असा मी भाजून घेतलेला आहे। त्यात टाकणार आहे मी थोडीशी हळद, मिक्स करून घेऊया। एकदम थोडीशी टाकली बघा, किती छान कलर आलेला आहे। आणि त्याच्यात टाकायचं आपल्याला हे जे वाटण आपण केलं होतं ते वाटण टाकून घेतलेलं आहे। गॅस आहे मीडियम, त्याला 1 2 मिनटं मी परतून घेते। 2 मिनटं मी मस्त असं परतून घेतलेलं आहे। त्यात टाकणार आहे 1 टोमॅटो, चॉपरला मी बारीक केलेला आहे, आणि ह्याला पण मीडियम गॅसवर 1 मिनिटभर परतून घेणार आहे। मस्त असं बघा परतून घेतलेलं आहे। गॅस करणार आहे आता मी बारीक। त्यात टाकायचे आपल्याला चवीप्रमाणे मीठ, 1 चमचा गरम मसाला पावडर, आणि आपला कोल्हापुरी मसाला, त्या जागी तुम्ही कोणता पण मसाला टाकला तर चालेल, कांदा लसूण मसाला वगैरे। ह्याला 1 मिनिटभर मी परतून घेते। मस्त असं बघा मी परतून घेतलेलं आहे। आता ह्याच्यामध्ये टाकणार आहे मी थोडंसं पाणी, ते आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे मसाला बारीक केलेला ना, त्याच्यामध्ये मी पाणी घेतलं होतं, हलवून घेऊया। मिक्स करून घेतलेलं आहे, गॅस मीडियम केलेला आहे बघा। मसाला आपला चांगला उकळलेला आहे, त्याच्यामध्ये आता हे सगळं साहित्य टाकून घ्यायचं। ह्याच्यावर पाहिजे तर तुम्ही फ्लावर पण टाकू शकता। आता ह्याला मिक्स करून घेते। मिक्स करून घेतलेलं आहे बघा। शिमला मिरची कशी मी थोडीशी मोठी मोठीच कापलेली आहे, थोडी बारीक जरी कापली तरी पण चालू शकतं। गॅस मीडियमच आहे, आपण झाकण ठेवूया आणि गॅस जरा बारीक करूया। 15 मिनटं शिजून द्यायचं। जर कढई तुमची जर पातळ असेल तर एकदा हलवायचं। 15 ते 20 मिनटं झालेत बघा, मी झाकून ठेवलं होतं, आणि एकदा मी हलवलेलं पण आहे बघा। मस्त असं झालेलं आहे, आणि आपला वाटाणा बटाटा एकदम छान असा शिजला गेलेला आहे। शिमला मिरची तर लगेच शिजते। बारीक गॅसवर कधी पण ठेवायचं। लपथबी भाजी, आता तुम्हाला जर ह्याच्यात जर ग्रेव्ही पाहिजे नसेल का नाही, तर मग हे अजून जरी थोडंसं आठवलं तरी चालू शकते, पण हे 5 ते 6 लोकांना पुष्कळ होते। तुम्ही एकदा माझ्या पद्धतीनं करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, आणि शेअर बी करा।